ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षेंनी भाजपला सुनावलंय. आम्हाला कुणीच हरवू शकत नाही, या अहंकारात भाजपनं राहू नये असं शरद पोंक्षेंनी म्हटलंय. भाजपची काँग्रेस होऊ लागली तर संघ 10 भाजप पक्ष उभा करू शकतो. शरद पोंक्षेंनी नागपुरातील एका कार्यक्रमात हे मोठं विधान केलंय. भाजपला मूल आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आई आहे असं शरद पोंक्षे यांनी विधान केलं. हिंदू समाज जागृत होऊ लागला आणि याचं संपूर्ण श्रेय हे नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाला द्यावंच लागेल. आणि त्याच्याही पेक्षा हेच संपूर्ण श्रेय हे 100 वर्ष पूर्ण झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्यावं लागेल. कारण भाजप हे मूल आहे आणि आई RSS आहे. अत्यंत शांत चित्ताने सगळे आघात, सगळा विरोध, सगळ्या अवहेलना, सगळे चेष्टा, थट्टा, मस्करी, घृणा, सतत बंदीची मागणी, सगळी सरकार विरोधात, अशा सगळ्या संकटांना तोंड देत 100 वर्षांनी आजही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ताठ मानेने उभा आहे. नुसती संघटना उभी नाही, त्या संघटनेमुळं आज हिंदू उभा आहे. त्या संघटनेमुळं आज भाजप उभी आहे. उद्या जर भाजपने तोंड फिरवलं, सत्तेच्या लोभापायी काहीतरी काँग्रेसच्या वळचणीला गेले, तर अशा 10 भाजप उभं करण्याची क्षमता राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आहे. हे भाजपवाल्यांनी पण लक्षात ठेवावं. असं समजू नये की आता आम्हाला पर्याय नाही. सॉरी, आज आपण जिथे उभे आहोत तिथे एकदा निश्चिती झाली की सुरू होईल दुसरी उभी करायला. 10 वर्षात एक नवीन पक्ष पर्याय म्हणून उभा राहील, प्रखर हिंदुत्ववादी पक्ष. असं होणार नाही, असं होऊ नये. फक्त अहंकारामध्ये राहू नये की आता सगळं आमच्या हात नाही. इथे बसलेले आहेत, तसं तुम्हाला त्यांनी निर्माण केलंय, तसं अजून एक 10-20 वर्षामध्ये वेळ लागेल. थोडासा 10-15 वर्ष वाट बघावी लागेल, पण दुसरा तुमचा बाप येऊन समोर उभा राहील. ही संघाची ताकद आहे.